नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना भत्ता देण्यासाठी महापालिका निष्क्रिय ठरली आहे, असा आरोप नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी आज एका अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सरकारने स्वच्छता कामगारांसाठी भत्ता जाहीर करून 1 वर्ष लोटलं असलं तरी महापालिकेने या भत्त्याचा वितरण करण्यास पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी अनेक वेळा हा मुद्दा घेऊन महापालिकेचं लक्ष वेधलं असलं तरी अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतंही पाऊल उचललं नाही. स्वच्छता कामगार हे शहराचे देवदूत आहेत, असे ते म्हणाले. नाशिपुडी यांनी आज महापालिकेच्या कार्यालयात स्वच्छता करून अधिकाऱ्यांना जागृतीसाठी चेतावणी दिली आहे. त्यांनी सांगितले की आज केवळ कार्यालयाच्या मध्यभागाची स्वच्छता केली आहे, पण जर अधिकारी भत्ता देत नाहीत तर त्यांची खोली व घर देखील स्वच्छ करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हवामान बदलासह बेळगाव शहरासह ग्रामीण भागाला थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून पारा घसरू लागलाय. सध्या बेळगाव शहराचे कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअस इतकं स्थिर असलं तरी कालच्या 16.4 अंशच्या तुलनेत आज शुक्रवारी सकाळी तापमान आणखी घसरून 15.4 अंश सेल्सिअस इतकं झालं होतं. यंदा गेल्या ऑक्टोबरपर्यंत लांबलेला पावसाळ्याचा मोसम काही दिवसांपूर्वी संपला असून परतीचा पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. शहर परिसरामध्ये पहाटेपासून सकाळपर्यंत त्याचप्रमाणे सायंकाळनंतर थंडी पडू लागली आहे. गेल्या 1-2 दिवसांपासून पहाटे थंडीची तीव्रता वाढण्याबरोबरच धुक्याची झालरही पसरत आहे. त्यामुळे सकाळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सच्या अंगावर कानटोप्या आणि उबदार कपडे दिसू लागलेत. कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि ऐतिहासिक वास्तू, शाळा, कॉलेज तसेच खासगी रुग्णालयांची मालमत्ता वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून राज्य सरकारने नोटीस देणे हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय संयुक्त संसदीय समिती म्हणजे जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पॉल यांनी दिली. बेळगाव विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत जगदंबिका पॉल म्हणाले की गेल्या 2 महिन्यांमध्ये हुबळी, बिदर, बेळगाव आणि विजयपूर येथील 38% सार्वजनिक मालमत्ता वक्फ बोर्डाच्या मालमत्ता म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे. सर एम विश्वेश्वरय्या यांनी शिक्षण घेतलेली शाळाही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत समाविष्ट केली आहे. या बाबींचा विरोध करत जनता मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे. विजयपूरमधील शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. यल्लमा देवस्थानात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात यल्लमा देवस्थान प्राधिकरणाची रचना करण्यात आली आहे. एसबीपी महेश यांना यल्लमा देवस्थान प्राधिकरणाचे कार्यदर्शी तर नागरत्ना चोळीन यांची उपकार्यदर्शी म्हणून नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी एसबीपी महेश म्हणाले की यल्लमा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व भाविकांच्या सहकार्याने डोंगरावर विकास कामे करण्यात येणार आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार असून या प्राधिकरणाच्या माध्यमातून डोंगरावर अधिकाधिक विकास कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नियुक्ती झालेल्या दोघांनाही मंदिराच्या वतीने शाल घालून सत्कार करण्यात आला. गँगवाडी येथील तरुणावर 15 ते 20 जणांच्या टोळक्यांकडून तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. संबंधित हल्ला करून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जखमी तरुणांच्या कुटुंबाकडून चन्नामा चौकामध्ये रास्ता रोको करून आंदोलन केले. यावेळी हिंदुत्ववादी नेते कृष्णा भट व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबियांना आधार देत आंदोलनात सहभाग घेतला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकातील वाहतुकीला मार्ग करून दिला. यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक JN कालीमिरची यांनी जखमी तरुणांची भेट घेऊन विचारपूस केली. आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 0831240285 शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारत नगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 083124964111.
सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आज एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे बेळगावातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बेळगावातील पत्रकार उपस्थित होते. डीबीएईटी ट्रस्ट अंतर्गत एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना 2017 मध्ये झाली. या संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक एस.बी. घाटगे, चेअरमन अमित घाटगे आणि एमडी डॉक्टर मानसी घाटगे हे असून या संस्थेने गेल्या 6 वर्षांपासून बेळगावातल्या विविध समाजाची अभिमानाने सेवा केली आहे. येथे ओपीडी आणि आयपीडी तर्फे आज तब्बल 80,000हून अधिक रुग्णांची काळजी घेतली आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात आजपर्यंत 400हून अधिक शिबिरे आयोजित केली आहेत. या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद, ॲलोपॅथी, योग, फिजिओथेरपी यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच यांच्याकडे 40हून अधिक विशेष सल्लागारांसह बाह्य रुग्ण आणि प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया, सामान्य औषध, सामान्य आणि सिझेरियन प्रसूती, आई आणि बाल संगोपन, पंचकर्म सेवा इत्यादी पुरवल्या जातात, ज्यात आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा समावेश आहे. याशिवाय या हॉस्पिटलमध्ये गरिबीखालील लोकांसाठी 20 खाटांचे मोफत वॉर्ड आहेत, जे समाजातील सर्व घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक आदिवेश अरकेरी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली. सैन्यात भरती होण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण खडतर प्रवास करत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल 310 जागांसाठी 9 राज्यातील उमेदवारांनी येथील सीपीएड मैदानाजवळ भरती प्रक्रियेत भाग घेतला आहे. परंतु राहण्यासाठी आणि खाण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्यामुळे या तरुणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मिळेल त्या ठिकाणी आसरा घेणारे हे तरुण शहरात जागा शोधताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकावर आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ तरुणांची मोठी गर्दी होत आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान या सामाजिक संघटनेने ठिकठिकाणी अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना थोडा दिलासा मिळाला. यावेळी श्रीराम हिंदुस्थानचे नरू निलाजकर, अक्षय किल्लेकर, विनायक, शुभम सुतार आणि स्वयं किल्लेकर हे उपस्थित होते. प्रादेशिक सेनेच्या वतीने 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही भरती प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 5 वर्षांनंतर प्रथमच प्रादेशिक सेनेकडून बेळगावमध्ये अशी भरती प्रक्रिया होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सोनट्टी सरकारी शाळेतील 17 विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय विमान प्रवास केला. उत्तर कर्नाटकातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बहुधा ही पहिलीच विमान सहल असावी. हैदराबादकडे निघालेल्या तरुण मनाच्या या विद्यार्थ्यांनी काल गुरुवारी 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता स्वतःच्या क्षितिजाचा विस्तार करण्याच्या आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने एक आद्य पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी वाढवणे आणि सरकारी शाळांमध्ये नाव नोंदणीला प्रोत्साहन देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं. अभ्यासातील समर्पण आणि शाळेतील उपस्थितांच्या आधारे निवडलेले हे 17 विद्यार्थी नवीन स्वप्ने आणि महत्वाकांक्षा घेऊन परतणार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवासाचं स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल शासकीय कन्नड उच्च प्राथमिक शाळा सोनट्टीचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांची गावामध्ये प्रशंसा होत आहे. ई-श्रम नोंदणीकृत कामगारांच्या रेशन कार्ड वितरणासाठी रेशन दुकानदारांना कामाला लावलं आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यानं 12 रेशन दुकानदार ई-श्रम नोंदणीकृत रेशन कार्ड प्रक्रिया कामासाठी लागले आहेत. ई-श्रम नोंदणीकृत कामगारांसाठी रेशन कार्ड अर्ज आणि वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ई-श्रम नोंदणीकृत असलेले लाभार्थी खात्याकडे येऊ लागले आहेत. दरम्यान लाभार्थ्यांची सर्व माहिती घेण्यासाठी आणि इतर कामांसाठी रेशन दुकानदारांना खात्याचं काम करावं लागलं आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांकडून ई-श्रम नोंदणीकृत रेशन वितरणाचं काम केलं जात आहे. 110 केव्ही कणबर्गी उपकेंद्रात त्रैमासिक तपासणी करण्यात येणार असल्याने रविवार दिनांक 10 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत ऑटोनगर कणबर्गी परिसरात वीज पुरवठा खंडित होणार आहे. KIADB ऑटोनगर औद्योगिक वसाहत, KSIDB औद्योगिक वसाहत, सिद्धेश्वर फाउंड्रीज, टाटा पॉवर, बरसवाल, आशियन इंडस्ट्रियल, KIADB एक्झिबिशन सेंटर, KSRTC डेपो, पोल्युशन सेंट्रल बोर्ड,
यादव इंडस्ट्रीज कणबर्गी, केएचबी कॉलनी, आंबेडकर कॉलनी परिसर, रामतीर्थनगर स्कीम नंबर 35, 43, 43A, गणेश सर्कल ते प्रतीक्षा हॉटेलपर्यंत व स्टेट बँक ऑफ म्हैसूर, PL नंबर 1 ते 1124, रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, श्रुती फॅरेक्स, काकती औद्योगिक वसाहत, मुत्यानट्टी, बसवनकुळ, सिद्धेश्वर नगर काकतीचा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळवलं आहे. खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर, मेन्स वेअर्स आणि बरंच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16, श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9341114777 आणि 9980241155. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800 योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. सादरीकरण केलेल्या पहिल्याच महिन्यामध्ये ॲपलच्या आयफोन 16ला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या फोनची विक्री आयफोन 15ला मागे टाकण्यामध्ये यशस्वी झाली आहे. आयफोन 15च्या तुलनेमध्ये आयफोन 16ची विक्री 8% वाढीव दिसून आली आहे. नव्या सिरीज अंतर्गत सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आलेल्या आयफोन 16ची विक्री देशभर करण्यात आली आहे. या आयफोन 16ची सध्याला भारतात फॉक्सकॉनकडून निर्मिती करण्यात येत आहे. भारतात आयफोन 16ची विक्री अधिक असली तरी अमेरिकेत मात्र आयफोन 15 पेक्षा आयफोन 16ची विक्री 1% कमीच राहिली आहे. चीनमध्ये पहिल्या 3 आठवड्यात नव्या मॉडेलच्या विक्रीत 20% जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्यात हवं ते मिळवू शकता. त्यासाठी चांगलं शिक्षण, अचूक व्यासपीठ आणि योग्य दिशा मिळणं महत्वाचं असतं. असं असलं तरी त्याला केवळ तुम्ही स्वतः जबाबदार नाही, तर त्याला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती देखील कारणीभूत असते. ही परिस्थिती बदलण्याची ताकद त्या ठिकाणच्या राजकीय नेतृत्वामध्ये असते. मात्र चंदगड मतदारसंघात बिकट परिस्थिती असून त्याला कारणीभूत आजपर्यंतचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल, चांगले शैक्षणिक वातावरण, चांगले उद्योग, व्यवसाय आणि रोजगार यायचे असतील तर नेतृत्व बदलण्याची गरज आहे. ते फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. त्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही एकत्र या, योग्य उमेदवार निवडा. त्या माध्यमातून तुम्ही मला एक संधी द्या. इथली बेरोजगारी पहिल्या टप्प्यात मिटवून दाखवतो. त्यासाठी भरघोस मतदान करा, असे आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलंय. रब्बी हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी बागायत खात्यामार्फत पीक विमा योजना सुरू झाली आहे. बेळगाव, बैलहुंगल, नेसर्गी, कित्तूर, हिरेबागेवाडी आदी भागातील शेतकऱ्यांना टोमॅटो तर उचगाव भागातील शेतकऱ्यांना बटाटा पिकाचा पीक विमा भरून घेतला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा बागायत खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे. बैलहोंगल, गोकाक, रायबाग, सौंदत्ती, यरगट्टी, चिकोडी, निपाणी, सदलगा भागातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना लागू आहे. बटाटा 2225 रुपये, टोमॅटो 2146 रुपये तर हिरवी मिरची 3500 रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आलाय. संबंधितांनी 15 नोव्हेंबरपर्यंत पीक विमा हप्ता भरावा, असे कळवण्यात आले आहे. गेली 5 वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत राहिलेल्या शिवाजी पाटील यांच्याकडे कोणतेही संसाधने नसताना 100 कोटीची विकासकामे स्वतःच्या बळावर केली. त्यामुळे शिवाजी पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करू, असा निर्धार जनसंवाद दौऱ्यानिमित्त नागरिकांनी केला. माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले की शिवाजी पाटील यांनी 5 वर्षात चंदगड तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. जनता त्यांच्या कार्याची दखल घेईल, यात शंका नाही. शिवाजी पाटील म्हणाले की महाराष्ट्र राज्यात आजरा, गडहिंग्लज व चंदगड हा संपूर्ण भाग अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्वतः विविध विकास कामे राबवून गोरगरीब जनतेची कामे केली आहेत. भविष्यात हा भाग विकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत. तसेच प्रत्येक गावातून शिवाजी पाटील यांच्या विजयाचा निर्धार केला जात आहे. खडकलाट ग्रामपंचायत व्याप्तीतील वाड्या, वस्त्या व गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया व कावीळीचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 2-3 महिन्यांपासून डेंग्यू सदृश्य आजारानं थैमान घातलं आहे. मनोचीवाडी गावातील घरोघरी डेंग्यूचे रुग्ण पाहायला मिळत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला असून मनोचीवाडी गावातील नागरिक या आजारामुळे हैराण झाले आहेत. त्यासाठी संबंधित वैद्याधिकाऱ्यांनी मनोचीवाडी गावातील घरोघरी फिरून तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थातून करण्यात येत आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.